नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या भाग खूपच छान झाला आहे। अर्जुन आणि महिपतमध्ये काय होणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि कुसुम पासून। सायली अर्जुनचाच विचार करत असते। कुसुम म्हणते उद्याचा निमंत्रण दिलं आहे बरं का? सायली विचारते कोणाला? कुसुम म्हणते तुझ्या यांना। सायली म्हणते हे आले तर मधू भाऊ खूप चिडतील। कुसुम म्हणते मला माहित आहे, परंतु सगळं चांगलं होईल। सायली म्हणते तू तर त्यांचा आधी खूप राग करत होतीस आणि आता नुसतं कौतुक करत आहेस। कुसुम सायलीला चिडवून म्हणते आहेस तो चिडका बिब्बा, पण मनाने प्रेमळ आहे। मधू भाऊ त्याला खूप घालून पाडून बोलतात, परंतु तो मागे हटला नाही। सायली म्हणते मी तुला सांगितले होते ना कुसुमताई, अर्जुन सरांनी एखादी गोष्ट ठरवली की ते मागे हटत नाहीत। कुसुम म्हणते आता जर वेळ आली तर अर्जुनकडे तुझं मन मोकळं कर, कारण आता तुला त्याच्या मनात काय आहे हे माहीत आहे। अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे तुला कळतंय ना? मग मधुभाऊंना कळेपर्यंत का थांबायचं आपण? सायली म्हणते तुझा बरोबर आहे, परंतु माझा नाईलाज आहे। जोपर्यंत मधुभाऊंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला त्यांच्यापासून लांबच राहावं लागेल। इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात। चैतन्य म्हणतो तुझी धडपड कुसुमताईंना दिसत आहे, म्हणूनच त्यांनी तुझ्यासाठी निरोप पाठवलाय। अर्जुन म्हणतो मधू भाऊंना देखील माझी धडपड एक दिवस नक्कीच दिसेल। मी एक एक स्टेप घेत आहे आणि मी दररोज माझ्या बायकोच्या एक स्टेप जवळ जात आहे आणि मी आता हार मानणार नाही। चैतन्य, मला माहीत आहे मिसेस सायलींचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, परंतु जोपर्यंत मधू भाऊंचा होकार मिळत नाही तोपर्यंत त्या आपल्या प्रेमाची कबुली देणार नाहीत। चैतन्य म्हणतो हा फक्त तुझा गेस आहे, जर सायली वहिनींचं तुझ्यावर प्रेमच नसेल तर? अर्जुन म्हणतो तू हे मुद्दाम करत आहेस ना, मला त्रास देण्यासाठी? चैतन्य म्हणतो आपण वकील आहोत, वाईटातली वाईट गोष्ट काय होऊ शकते हे आपण पाहायला हवं। उद्या जर सायली वहिनी म्हणाल्या माझं तुमच्यावर प्रेमच नाही तर मग तू काय करशील? अर्जुन म्हणतो मग मला काही करायची गरजच उरणार नाही, आपोआप माझा जीव जाईल, कारण मी जगूच शकणार नाही त्यांच्याशिवाय। चैतन्य म्हणतो अरे बाबा, असलं काहीतरी बोलू नको, तू लगेच मूर्खासारखी बडबड करत जाऊ नकोस। सायली वहिनी तुला नक्कीच मिळतील। अर्जुन म्हणतो मधू भाऊंना मनापासून असं वाटलं पाहिजे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे। आता मधू भाऊंची परमिशन मिळण्यासाठी जे जे करावे लागेल ते मी करेन, आणि आता मी माझ्या बायकोपासून दूर राहणार नाही। त्यांच्या चाळीमध्ये संक्रांत एवढ्या जोरात साजरी होते मला माहितीच नव्हतं। आता मी उद्याची संक्रांत माझ्या बायकोसोबत सेलिब्रेट करणारच, आणि तेवढ्या दाराबाहेरून तन्वी त्यांचा सगळं बोलणं ऐकत असते। अर्जुन संक्रांतीसाठी चाळीत जाणार आहे हे ऐकून तिला प्रचंड राग येतो। तन्वी मनाशी ठरवते की मी तुमच्या नात्यावर संक्रांत आणलीच आहे, परंतु आता तुमच्या भेटीवर सुद्धा संक्रांत आणणार आहे, तू फक्त बघत राहा। इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी तयार होऊन खाली येते। ती मनाशीच विचार करत असते की आज सणाचा दिवस आहे आणि अर्जुन सायलीला भेटायला जाणार आहे, कसं थांबवू मी त्याला? आता घरातल्या कोणाला काहीतरी झालं तरच अर्जुन थांबेल, तन्वी विचारच करत असते। तेवढ्यात तिच्या कानावर अन्नपूर्णा आजीचा आवाज पडतो। पूर्णा आजी विमलला म्हणत असतात विमल, मला जरा ॲसिडिटी झाली आहे, जरा काढा बनवून दे। त्यांचं हे बोलणं ऐकून तन्वी भूतकाळातला एक किस्सा आठवतो। मधू भाऊंची ॲसिडिटी निघून जाण्यासाठी सायलीने त्यांना मोहरीचं पाणी दिलेलं असतं, ही गोष्ट तिला आठवते आणि तिच्या डोक्यात एक मस्त प्लॅन येतो। ते विचार करते की मोहरीचं पाणी या म्हातारीला दिलं तर तिला काहीच नुकसान होणार नाही, परंतु उलट्या येतील आणि त्यामुळे अर्जुन पॅनिक होईल। तन्वी किचनमध्ये येते, तिथे विमल असते। तन्वी म्हणते या विमलला सगळीकडे लुडबुड करायची असते। तन्वी ग्लासमध्ये कॉफी ओतून म्हणते विमलताई मी अर्जुनला कॉफी नेऊन देते। विमल म्हणते दादांना मी कॉफी नेऊन देते, तुम्ही गेलात तर ते रागावतील। तन्वी म्हणते ठीक आहे तुम्ही जा पटकन, त्याला वेळेवर कॉफी लागते। विमल गेल्यावर तन्वी मोहरी शोधायला लागते। मोहरी घेऊन ती त्याच मिक्सरमध्ये पाणी बनवते। ती खूप सारं पाणी बनवते आणि गाळून घेऊन ग्लासमध्ये ओतते। तन्वी त्यावरच खुश होते आणि म्हणते की या म्हातारीच्या वयात हे पाणी जर कोणी घेतलं तर उलट्या वगैरे सगळं चालू होईल आणि अर्जुनला इथेच थांबावं लागेल। नंतर कल्पना, तन्वी सगळे मिळून अन्नपूर्णा आजीला काढा देऊ लागतात। पूर्णा आजी नको म्हणते, आता मला बरं वाटत आहे। मला म्हणते ठीक आहे, तुम्हाला बरं वाटत असेल तर काढा तुम्ही घेऊ नका, मी तुमच्यासाठी कॉफी आणते। पूर्णा आजी म्हणते ठीक आहे, भरपूर साखर घालून कॉफी कर,
कल्पना म्हणते अजिबात मिळणार नाही, मी मस्करी करत होते. पूर्णा आजी तोंड बारीक करून म्हणते किती जाच करतेस तू मला. थांब, प्रतापकडे तक्रार करते तुझी. कल्पना म्हणते तुम्ही माझी तक्रार पोलिसांकडे करा, पण आधी हा काढा प्या. तन्वी आग्रह करून म्हणते आजी हा काढा घे. पूर्णा आजी तन्वीच्या म्हणण्यानुसार काढा घेते आणि खोलीत झोपण्यासाठी जायला लागते. तेवढ्यात पूर्णा आजीला चक्कर यायला सुरुवात होते. सगळे त्यांना सावरतात. अर्जुन आणि चैतन्य खाली येत असतात. अर्जुन पटकन येतो आणि विचारतो पूर्णा आजी काय होतंय तुला. अर्जुन लगेच डॉक्टरला कॉल करतो. पूर्णा आजीला उलट्या आल्यासारखं होत असतं, त्यामुळे कल्पना विमल त्यांना वॉशरूमकडे घेऊन जातात. अर्जुन अश्विनला देखील कॉल करतो. इकडे सायली तिळगुळाचे लाडू बनवत असते. कुसुम येते आणि म्हणते चांगली तयारी चालू आहे, कोणीतरी खास पाहुणे येणार आहेत, त्यासाठी आहे ना हे सगळं. सायली म्हणते तुझ्या त्या खास पाहुण्यांना मागच्या वर्षी माझ्या हाताच्या तिळाच्या वड्या खूप आवडल्या होत्या आणि त्या मी सुभेदारांच्या घरी सुद्धा पाठवणार आहे. कुसुम म्हणते की अगं सुभेदारांकडे वड्या द्यायला तुला कसं काय जमणार. सायली म्हणते अर्जुन सरांकडे देईल आणि आता मी इथे बनवत आहे, पुढच्या वर्षी त्यांच्याच घरात तिथे बनवणार. मला विश्वास आहे की हे सगळं ठीक करतील. त्याचवेळी चाळीत पतंग उत्सवाला सुरुवात होते. सायली, कुसुम देखील बघायला आलेल्या असतात. इकडे प्रताप पूर्णा आजीला विचारतो आता बरं वाटतंय का. तन्वी सुद्धा म्हणते आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, तुझी काळजी आहे सगळ्यांना. आणि ती अर्जुनकडे पाहून म्हणते कोणीही आज बाहेर जाणार नाहीये. अर्जुन म्हणतो मी अश्विनला कॉल केला आहे. तेवढ्यात अश्विन येतो. पूर्णा आईला चेक करतो. तन्वी म्हणते अश्विन, मघापासून आजीला उलट्या होत आहेत, मळमळ होत आहे, चक्कर येते, आम्ही तर खूप घाबरलो होतो. आपण पूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये नेऊया का, डॉक्टर तिथे चांगल्या प्रकारे पाहतील. अश्विन म्हणतो मला चेक तर करू दे तन्वी. अर्जुन चिडून म्हणतो अश्विन हिला सांग, काहीही झालेलं नसताना उगाच दुसऱ्यांना पॅनिक करण्याची गरज नाही. यावर सगळे अर्जुनकडे पाहतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. अर्जुन सायलीकडे कसा जातो, तिथे गेल्यावर काय होतं हे पाहूया नंतरच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 10 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे, त्यामुळे रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते प्रताप पासून. प्रताप म्हणतो हा चाकू महिपतने पाठवला, याचा काय पुरावा आहे. मध्येच तन्वी म्हणते मग कोण पाठवणार. महिपत सारखा माणूस फक्त पेढी आणि पत्रावर शांत बसणार नाही, त्या आश्रमाच्या केसने सगळंच बदलून टाकलेलं आहे. सायलीला हे सगळं माहीत होतं आणि तिने आपल्या स्वार्थासाठी या कुटुंबाचा बळी दिलेला आहे. आणि या चाकूवर महिपतने स्वतःचं नाव देखील लिहिलेलं नाही, म्हणजे आपण पोलिसांना सुद्धा सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे काही पुरावाच नाही. मी एक काम करते, हे सगळं बाहेर टाकून येते. अश्विन तिला थांबवतो आणि म्हणतो की जर तपास करायचा म्हटलं तर आपल्याला हा सुरा लागेल. तन्वी नाटकीपणाने म्हणते महिपतने पाठवलेली एकही गोष्ट मला माझ्या घरात नकोय, असं म्हणून तन्वी ते सगळं फेकायला बाहेर जाते. तन्वी ते सगळं फेकून परत येते आणि रडण्याचं खोटं नाटक करायला लागते. अश्विन म्हणतो आपण हे सगळं दादाला कळवायला हवं. तन्वी म्हणते कोठे जाऊन सांगणार आहेस त्याला. सायलीच्या चाळीमध्ये, तन्वी असं म्हणते आणि घरातले सगळेच शॉक होतात. कल्पना म्हणते काय म्हणत होतीस ते स्पष्टपणे बोल. तन्वी म्हणते तो सायलीच्या चाळीमध्ये गेलाय, मधू भाऊंना मनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रताप म्हणतो हे सगळं तुला कसं काय माहिती. तन्वी म्हणते चैतन्याचं बोलणं माझ्या कानावरती पडलं. अर्जुन दररोज त्या सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारतोय, परंतु तुम्ही अर्जुनला प्लीज काही बोलू नका, त्याचा काही दोष नाही. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. तो विचारतो काय झालं आहे, तुम्ही सगळे काळजीत का दिसताय. पूर्णा आजी उठते आणि अर्जुनला विचारते तू दिवसभर कुठे होतास. घरावर संकट आलं तेव्हा तन्वी एकटी सामना करत होती आणि घरातला करता मुलगा गायब होता. अर्जुन म्हणतो संकट आलं म्हणजे नक्की काय झालं आहे. अश्विन सांगतो त्या महिपतने आपल्या घरी पेढी आणि पत्र पाठवलेलं आहे. अर्जुन पत्र वाचतो. कल्पना म्हणते अश्विन सांग तुझ्या भावाला फक्त पत्र आणि पेढे नाही तर जीवे मारण्याची धमकी म्हणून सुरा सुद्धा पाठवलेला आहे. अर्जुन म्हणतो मला तो सुरा कुठे आहे दाखवा, त्यावर ठसे असतील ते आपल्याला चेक करावं लागेल. अन्नपूर्णा आजी म्हणते तो सुरा आम्ही फेकून दिला. अर्जुन म्हणतो तुम्ही असं का केलं, तो सुरा म्हणजे एकमेव पुरावा होता. पूर्णा आजी म्हणते अर्जुन थांब, माझा मूळ प्रश्न वेगळाच आहे. तू दिवसभर कुठे होतास हे तुला सांगता येत नाही, म्हणून हा कांगावा करत आहेस.
यावर अर्जुन निरुत्तर होतो. अश्विन विचारतो, दादा तू खरंच वहिनीच्या चाळीमध्ये गेला होतास? यावर अर्जुन काहीही उत्तर देत नाही. अर्जुन म्हणतो, महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणीतरी आपल्याला धमकवत आहे आणि तो जर महिपत असेल तर तो आज जिवंत राहणार नाही. असं म्हणून अर्जुन रागारागाने बाहेर जातो. इकडे तन्वी प्रचंड चिंतेत येते आणि म्हणते, बर झालं तो सुरा मी अर्जुन यायच्या आत गायब केला, नाहीतर तो सुरा अर्जुनने महिपतला दाखवला असता आणि वेगळीच भानगड होऊन बसली असती. आता साक्षीला सांगून ठेवते. असं म्हणून ती साक्षीला कॉल करते आणि म्हणते की साक्षी, एक छोटासा घोळ झालाय, प्लीज सांभाळून घे. असं म्हणून ती साक्षीला सगळं सांगते. इकडे अर्जुन महिपतच्या घरात येतो आणि महिपतला आवाज द्यायला लागतो. साक्षी त्याला विचारते, काय काम आहे? अर्जुन म्हणतो, जी धमकी द्यायची ती मला द्यायची, माझ्या परिवाराला नाही. तेवढ्यात महिपत बाहेर येतो आणि म्हणतो, कोण ओरडत आहे या सभ्य माणसाच्या घरात? अर्जुन म्हणतो, मी आहे. तू माझ्या घरच्यांना घाबरवतोस, धमकी देतोस, तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची? महिपत म्हणतो, मी फक्त पेढे पाठवले तुमचं तोंड गोड करण्यासाठी. अर्जुन म्हणतो, मी पेढ्याबद्दल बोलत नाहीये, मी तू पाठवलेल्या चाकूबद्दल बोलत आहे. महिपत म्हणतो, एक मिनिट थांबा, काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे. मी फक्त पेढ्याचा बॉक्स आणि पत्र पाठवलं होतं, यामध्ये सुरा कुठून आला? मी काही सुरा वगैरे पाठवला नाही. अर्जुन म्हणतो, तुला शेवटची वॉर्निंग देत आहे मी महिपत, इथून पुढे माझ्या घरच्यांच्या वाटेला गेला तर तुला मी सोडणार नाही. इकडे कुसुम चैतन्यला कॉल करते. चैतन्य कॉल उचलतो. कुसुम म्हणते, मला अर्जुनला निरोप द्यायचा होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या चाळीत संक्रांतीचा पतंगोत्सव असतो, यासाठी त्यांना निमंत्रण दिलंय म्हणून सांगा. माझा हा निरोप फक्त त्यांना द्या, त्यांना आपोआप कळेल. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. चैतन्य म्हणतो, मला तुला एक महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे, कुसुमताईंचा फोन आला होता. असं म्हणून चैतन्य अर्जुनला सगळं सांगतो. ते ऐकूनच अर्जुनचा चेहरा खुलतो आणि तो खूप खुश होतो. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वीने केलेल्या कृत्याचा सुभेदारांच्या घरावर काय परिणाम होतो हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.